हे आरोपीला अटक 7 दिवसानंतर अटक होते, पोलिसांचं अपयश आहे असं आरोप होतो. नाही, अपयश असं म्हणता येणार नाही. बघा, शेवटी पोलिसांच्या माध्यमातून कारवाई झालेली आहे आणि विशेषतः कुठलंही राजकारण न करता ते माननीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ते कार्यकर्ते असताना देखील त्यांच्यावरती आम्ही ही कारवाई केलेली आहे. याचा अर्थ असा होतो की राजकारण विरहित आम्ही ही कारवाई आम्ही केलेली आहे. मी काल देखील म्हटलं होतं की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली गृह विभाग काम करत असताना कोणीही आरोपी असू द्यात, कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असू द्यात, त्यांच्यावरती कायद्यानुसार कडक कारवाई ही केलीच जाणार. कराडमधली जी तासावडे MIDC आहे तिथे जवळपास 6 कोटीचं कोकेन जप्त करण्यात आलं. राज्यामध्ये तुम्ही तुमचा महत्त्वाकांक्षा निर्णय होता की हे सगळं रॅकेट संपवण्यात यावं. नाही, नक्कीच आम्ही गृह विभागाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील महाराष्ट्रामधील सगळ्याच विभागाला आम्ही आदेश दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये फूड अँड ड्रग डील डिपार्टमेंट ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये MIDC देखील आहे आणि गृह विभाग, अशा अनेक ठिकाणी आम्ही संयुक्त कारवाई करत आहोत. अनेक ठिकाणी जिथे औषध प्रशासनाची परवानगी घेऊन एक विशेष औषध बनवण्याची परवानगी घेतली जाते आणि जागेवरती वेगळंच तिथे कारभार तिथे येताना लक्षात येतो. आणि म्हणून मला वाटतं अशा कारवाया ज्या वेळेला होत आहेत त्यावेळेस कुठेही ज्यांच्या माध्यमातून हे ड्रग बनवण्याचं काम चालू आहे त्यांना कोणालाही सोडलं जाणार नाही. त्यांच्यावरती कडक कारवाई ही केली जाईल. किंबहुना ज्यांच्या मार्फत हे कोकेन पसरवण्याचं किंवा पेडलर्स मार्फत जे पसरवण्याचं काम होतं आहे, या पेडलर्सना देखील आम्ही आता हळूहळू त्यांच्यापर्यंत त्यांच्या मानेपर्यंत आम्ही पोहोचतोय. आणि नक्कीच भविष्यामध्ये महाराष्ट्र हा ड्रग मुक्त झाला पाहिजे, ह्यासाठी आमची ही कडक पावलं आम्ही अशीच चालू ठेवू. आपल्याकडे जर बघितलं तर पेरणीच्या आधी पाऊस मुसळधार होतोय आणि त्याच्यामुळे पेरण्या धोक्यात आल्या, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना पाहायला मिळते. कोकणासाठी काही विशेष मागणी होणार आहे का? नाही, बघा, मान्सून हा कदाचित लवकर येईल असा अंदाज वर्तवला जातोय. पुढचे आता 4 दिवस देखील पुन्हा रेड अलर्ट हे कोकण विभागामध्ये दिलेला आहे. अशा वेळेस पेरणी करण्यासाठी अजूनपर्यंत कृषी विभागाला किंवा कृषी विभागाने शेतकऱ्यांना सूचना दिलेल्या नाहीत. म्हणून शेतकऱ्यांनी सरकारच्याकडनं, शासनाकडनं ज्या सूचना येत आहेत त्याचं त्यांनी पालन करावं. त्यांनी थोडी घाई करू नये. ॲक्च्युअल मान्सून, खरा मान्सून हा कदाचित थोड्या दिवसाच्या नंतर त्याचं आगमन होईल, म्हणून थोड्या दिवस कदाचित थांबावं. आणि म्हणून कृषी विभागाकडनं ज्या काही सूचना शेतकऱ्यांना येतील त्यांनी त्या सूचनांचं पालन करून तिथे शेती करावी अशी माझी विनंती असेल. धन्यवाद.